Hello everyone. I wish to share my personal experience with you all. Me as a mother, not as a doctor. एक साधारण 3-4 महिन्यापूर्वी माझा मुलगा आणि आम्ही कार्डियक सिस्टीम डिस्कस करत होतो. ही वॉज इन 8th स्टँडर्ड, नाव ही इज इन 9th स्टँडर्ड. तर 8वीत असताना त्याला सायन्समध्ये कार्डियक सिस्टीम होता आणि आम्ही ते डिस्कस करत होतो. तर हार्टचे 4 चेंबर असतात, मग त्याचं सर्क्युलेशन कसं असतं, मग ब्लड प्रेशर त्यांना शिकवलेलं. तर आम्ही हे सगळं डिस्कस करत होतो. टू मेक इट मोर इंटरेस्टिंग मी त्याला ब्लड प्रेशर प्रॅक्टिकली घरामध्ये जे पण फॅमिली मेंबर्स होते त्यावेळेला, तर त्यांचं ब्लड प्रेशर मी त्याला चेक करायला सांगितलं आणि तो शिकला. त्याने केलं सर्वांचं ब्लड प्रेशर चेक. त्याला ते ऑसिलेशन काय असतं ते कळलं. ऑस्कल्टेशन म्हणजे बीट्स कसे ऐकायचे ते त्याला समजलं. परत पल्स कशी फील करायची आहे रेडियल आर्टरीवरती ते त्याला समजलं. मग हे सगळ्यांचं ब्लड प्रेशर चेक करून झाल्याच्या नंतर त्याने मला विचारलं की मम्मा मी माझं स्वतःचं ब्लड प्रेशर चेक करू का? तर आय सेड की वाय नॉट, यू कॅन. मग मी त्याला असिस्ट केलं. कफ त्याच्या आर्मवरती बांधला आणि स्टेटोचं चेस्ट पीस त्याच्या क्युबॅटल पोसामध्ये ठेवलं आणि मी माझा हात त्याच्या रिस्टवरती ठेवला टू फील द पल्स. आणि मग कफ इनफ्लेट केला अँड देन ही बिगॅन. पहिलं ऑसिलेशन जे आम्हाला दिसलं दॅट वॉज ॲट 156. पहिली बीट जी त्यांनी ऐकली ती लगभग 150च्या जवळ होती. मला पहिली जी बीट फील झाली, मला जी पहिली पल्स फील झाली, इट वॉज अगेन 154-156 टाईप्स. ऑसिलेशन अजून खाली आल्यानंतर, अजून डिप्लेट केल्यानंतर कफ जे ऑसिलेशन जिथे थांबलं दॅट वॉज 110. त्याला जे बीट ऐकायचं क्युबॅटल पोसामध्ये बंद झालं तर दॅट वॉज अगेन 110. सो इन शॉर्ट हिज ब्लड प्रेशर दॅट टाइम इट वॉज 156/110. पुअर फेलो, ही हॅड जस्ट लर्न दॅट नॉर्मल ब्लड प्रेशर ऑफ अडल्ट इज 120/80 and he is just 14 years old and his blood pressure was 156/110. I thought maybe because of anxiety, अचानक आपण बघितलेलं आहे तर स्ट्रेसमुळे एन्झायटीमुळे वाढलेलं असेल किंवा व्हाईट ॲप्रन हाय ब्लड प्रेशर आपण म्हणू शकतो. म्हणून मग मी थोडा वेळ जाऊ दिला. एक 15-20 मिनिटांनंतर मी स्वतः त्याचं पुन्हा ब्लड प्रेशर चेक केलं. अगेन इट वॉज सेम 160/100. तर मी ॲक्च्युली खूप शॉक्ड होते, मी वरीड होते. पण मी म्हटलं की ठीक आहे, चल काही दिवस जाऊ देऊया आणि मग नंतर पुन्हा एकदा चेक करू. मग एखाद आठवड्यानंतर मी परत त्याचं चेक केलं तर अगेन रिडिंग्स वेअर सिमिलर 150/100, 150/110. मला आता याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेणं खूप मॅन्डेटरी होतं. मग आम्ही सर्व ब्लड टेस्ट जे पण एक्सपेक्टेड आहेत, मग CBC असू दे, ब्लड शुगर असू दे, इन्सुलिन असू दे, लिपिड प्रोफाईल असू दे, LFT, RFT, आम्ही सर्व काही चेक केलं. वी डिड सोनोग्राफी ऑफ ॲबडोमेन, पेल्विस, वी डिड रिनल डॉपलर, आम्ही 2D एको केलं, ECG केलं अँड थँकफुली बाय ग्रेस ऑफ गॉड या सगळ्या तपासण्या त्याच्या नॉर्मल आल्या. कुठेही काहीही बिघाड नव्हता. मी या तपासण्यांची नावं याकरता घेतली की जर तुमच्या फॅमिलीमध्ये कधी कुणाला काही हाय ब्लड प्रेशर आलं तर तुमचे कार्डिओलॉजिस्ट किंवा तुमचे फिजिशियन या सगळ्या तपासण्या तुम्हाला करायला सांगू शकतात. तर या उगाच नाही केल्या जात. प्रत्येक तपासणी करण्यापाठीमागे काही ना काही कारण असतं. तर तुम्ही निश्चितपणे जर तुमचे डॉक्टर सांगत असतील तर या तपासण्या करून घ्या. त्याच्या तर तपासण्या सगळ्या नॉर्मल आलेल्या, कुठेच काही प्रॉब्लेम नव्हतं. मग आय वॉज वॉन्डरिंग की याचं ब्लड प्रेशर जास्ती का आहे, कशामुळे याचं हाय ब्लड प्रेशर आलं असेल. हिज हाईट इज 5'9", हिज वेट इज 65-66 kg. म्हणजे तो अजिबातच ओव्हरवेट नाही आहे, एकदम नॉर्मल आहे, इनफॅक्ट लीन आहे तो. मग काय कारण घडलं असेल की त्याचं ब्लड प्रेशर वाढावं. एकदम माझ्यानंतर लक्षात आलं की हिज फाउंड ऑफ कुकिंग आणि त्याच्या प्रत्येक रेसिपीमध्ये तो भरभरून बटर, चीज, तूप यूज करत असतो. शिवाय त्याला स्वीट्स खूप आवडतात. प्रिझर्वेटिव्ह फूडमध्ये तो बिस्किट्स, क्रीमचे बिस्किट भरपूर खातो. मग आम्ही हे सगळे पदार्थ म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स, हाय फॅटी फूड, हाय कॅलरी फूड, स्वीट्स, आम्ही सर्व काही त्याचं बंद केलं. हे सर्व पदार्थ बंद केल्यानंतर साधारण 2 ते 3 आठवड्यातच त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल झालं असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे 120, 80 असं यायला लागले रिडिंग. मग 1.5-2 महिने गेल्याच्या नंतर त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. मम्मा आय वॉन्ट टू से की इफ माय ब्लड प्रेशर इज रिअली गेटिंग अफेक्ट विथ दिस फूड ऑर नॉट. मग त्यांनी परत 2-3 दिवस चीज आणि नूडल्स आणि स्वीट्स वगैरे खाल्ले. तर या 2-3 दिवसांत आम्ही पुन्हा त्याचं ब्लड प्रेशर चेक केलं तर अगेन इट वॉज 130/90 अँड ऑल. तर सांगण्याचं तात्पर्य असं की भले त्याच्या वडिलांना म्हणजे माझ्या हजबंडला
हाय ब्लड प्रेशर आहे. मला कोणताही मेटाबॉलिक डिसऑर्डर नाही आहे. माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. नो डायबिटीज, नो हायपोथायरॉईड वगैरे. पण तरीसुद्धा ही जस्ट 14 इयर्स ओल्ड आणि ॲक्सिडेंटली आम्हाला माहिती पडलं की त्याला हाय ब्लड प्रेशर आहे. सो हे जे मिथ आहे की हाय ब्लड प्रेशर फक्त आणि फक्त एल्डरलीजमध्ये होतं, स्ट्रेस असल्यानंतरच होतं, तर असं काही राहिलेलं नाही आहे. वी ॲज अ पेरेंट्स आम्ही त्याला कधीच स्ट्रेस दिला नाही की बाबा तुला एवढेच मार्क आले पाहिजे, तू फर्स्टच आला पाहिजे, सेकंडच आला पाहिजे. नो मेंटल स्ट्रेस, नो मेंटल हॅरॅसमेंट, नथिंग. एवढूशा मुलाला कसला स्ट्रेस असणार आहे? म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत, खेळण्याच्या बाबतीत आम्ही कधीच कसल्याही प्रकारचा स्ट्रेस त्याला दिलेला नाही. तरी त्याला हाय ब्लड प्रेशर हे दिसून आलं. तर माझी त्या सर्व पेरेंट्सना विनंती आहे जे असं विचार करतात की आपण का कमवतो, तर आपण एन्जॉय करायला कमवतो. आपल्याला जे हवं ते आपण सगळं खाऊ शकतो. आपण सो कॉल्ड ती मॉडर्न लाईफस्टाईल बिलकुल जगू शकतो. तर असं नाही आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणि आपल्या इटिंग पॅटर्नमध्ये जर डिसिप्लिन नसेल तर या कमी वयातसुद्धा म्हणजे 12व्या, 13व्या, 14व्या वर्षीसुद्धा हाय ब्लड प्रेशर दिसून येऊ शकतं. हे तर माझ्या घरातलं उदाहरण झालं. आम्ही या एज ग्रुपमध्ये शुगर लेवल्स वाढलेले पाहिलेले आहेत, हायपोथायरॉईड आलेलं पाहिलेलं आहे, PCOS झालेलं पाहिलेलं आहे. तर म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपली हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण जे काही कमवतो ते आपण वाईजली कसं यूज करायचं ते फक्त आणि फक्त आपल्या हातातच आहे. थँक्यू.